शुभविवाह या मालिकेच्या 16 फेब्रुवारीच्या भागामध्ये भूमी आपल्याला ओळखत नाही, आकाश पूर्णपणे हादरतो. या सगळ्यामध्ये काय करू? मला भूमी का नाही ओळखत आहे? काही चुकलंय का माझं? अथर्व, माझ्या प्रेमामध्ये काही कमी पडले आहे म्हणून भूमी मला ओळखत नाहीये. अथर्व म्हणतो, दादा असं काहीही नाहीये, थांब ना, आपण डॉक्टरांशी बोलूया, सगळं काही ठीक होईल ना. तितक्यात तिथे भानुशाली वकील येतात आणि म्हणतात, आकाश, तुमच्या प्रेमामध्ये काहीही कमी पडलेले नाहीये. एक लक्षात घ्या, ज्या वेळेला तुमची अवस्था नाजूक होती तेव्हा भूमी तशी तुमची काळजी घ्यायची. आज तिला तुमच्या काळजीची गरज आहे, कारण तुम्ही सगळं आठवलंय म्हणताय ना. मग या 1 वर्षभरामध्ये तुमच्या मेंटल हेल्थची भूमीने ज्या प्रकारे काळजी घेतली, आत्ता तुम्हाला तिची काळजी घ्यायची आहे, कारण भूमिका टर्न झालेल्या आहेत. तुम्ही तिच्या जागेवरती आहात आणि ती तुमच्या जागेवरती. ज्याप्रमाणे तुम्हाला आधीचं काही आठवत नव्हतं, तिलासुद्धा 1 वर्षभरापूर्वीचं कदाचित काही आठवत नसेल. त्यामुळे तुम्ही धीराने वागायला पाहिजे, ज्या धीराने भूमी तुमच्याशी वागायची. राजा काका म्हणतात, हो. भानुशाली म्हणतात, ते म्हणणं मला पटतंय. आकाश, तुला धीराने घ्यायला पाहिजे. आता तुलाच समजूतदारपणे वागायला पाहिजे, कारण कारण भूमीसोबत जे काही घडलंय ना, ते तिला आठवत नसलं तरी तुला सगळं आठवतंय ना बाळ. असं म्हणत भानुशाली आणि राजा काका हे आता आकाशला समजवत असतात. दोघंजणं आकाशची समजूत काढत असतात. आकाशला हे पटतं आणि आकाश थोडाफार शांत होतो. आता डॉक्टर काय सांगतात, गोष्टी कशा घडतात, हे सगळं पाहण्यासाठी आकाश तयार असतो. तोपर्यंत इकडे आता अभिजित सांगत असतो, अगं आई, चल ना, काय करायचं? आपण आतमध्ये गेलो आणि गोंधळ झाला तर? रागिणी म्हणते, नाही, मला तसं काही वाटत नाहीये. यावरती अभिजित म्हणतो, आपण आतमध्ये गेलो आणि सगळे घरचे आहेत बघून तिने जर आपल्यावरती हल्लाबोल केला तर? रागिणी म्हणते, बघ, आपण तसंच करायचं आहे, आपण सुद्धा आत जायचं आहे, बघूया काय तिचा हाल हवाल आहे ते. पौर्णिमा म्हणते, मला पण खूप भीती वाटते. रागिणी चिडते आणि म्हणते, तू ना 1 नंबरची मूर्ख आहेस. तुला तिकडे आतमध्ये डॉक्टरांनी जायला सांगितलेलं, पण आत गेली नाहीस. इकडे आमच्या मागे मागे आलीस, आम्ही काय बोलतोय ते ऐकण्यासाठी. तुला आत जायला हवं होतं ना. यावरती अभिजित म्हणतो, आई जाऊ दे ना, ती तर मूर्खच आहे, पण आपण काय करायचं? आपण कधी जायचं भेटायला भूमीला? यावरती रागिणी सांगते, आपण सुद्धा जायचं, हिच्याच बरोबर जाऊया आपण, म्हणजे पौर्णिमाच्या मागोमाग जाऊया. मी आधी जाते. अभिजित म्हणतो, मी बाहेरच थांबतो, कसं काय गोष्टी नॉर्मल होतात त्यानंतर बघू. असं म्हणत अभिजित भूमीसोबत जायला घाबरत असतो, कारण हिला सगळं आठवलं असेल तर आपलं काही खरं नाही. मग पौर्णिमा आणि रागिणी ह्या दोघीजणी रूममध्ये येतात. अभिजित सुद्धा नंतर मागाहून येतो. तोपर्यंत इकडे आता मानसी आणि प्रशांत सांगत असतात, ताई, तुला तर काही झालं असतं ना तर आम्ही तर जगूच शकत नाही, कारण ना तुझ्याशिवाय जगण्याची आम्हाला सवय नाही आहे. आम्हाला कोण हक्काने ओरडणार, कोण हक्काने जवळ करणार? यावरती भूमी म्हणते, म्हणजे काय, तुम्ही दोघं नेहमी लहानच राहणार का? तुम्हाला मोठं व्हायला नको का? रागिणी विचार करत असते, ही माझ्याकडे बघून पण मला न ओळखल्यासारखं करते आहे. नक्की हिच्या मनात तरी काय आहे? खरंच मी हिला आठवत नसेल, पण असं कसं? बाकी सगळ्यांना ही ओळखते आणि मला कशी नाही ओळखत आहे? रागिणीला जरा टेन्शन आलेलं असतं. ते रागिणीच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसत असतं. भूमी आता इकडे दोघांची गप्पा मारत असते आणि त्याच वेळेला माधवराव म्हणतात, भूमी बाळा, अगं तुझ्यावरती खूप प्रेम करतात तुझी भावंडं. भूमी म्हणते, मला माहिती आहे ना. असं म्हणत ती त्या दोघांना जवळ घेते. त्यानंतर ती मानसीकडे वळून पाहते आणि काय गं मनू, तू आज साडी वगैरे नेसलीस? आज काय झालंय? आज साडी वगैरे नेसण्यासाठी काय दिवस आहे खास? यावरती आता सगळे चपापतात. काय सांगायचं साडी नेसलेलं? तेव्हा माधवराव म्हणतात, अगं तुमच्या कॉलेजमध्ये ते काय असतं ना, डे वगैरे, आज साडी डे आहे म्हणून ती साडी नेसली, आणि तुला शुद्ध आली ना म्हणून कॉलेजमधून डायरेक्ट इकडेच आली गं ती, म्हणून साडी तिला बदलता नाही आली. यावरती भूमी सांगते, अच्छा असं आहे का? मग मानसीसुद्धा खोटं बोलते आणि मंगळसूत्र ऑलरेडी काढलेलं असतं, कारण डॉक्टरांनी तेच सांगितलेलं असतं. त्यावरती भूमी म्हणते, खरंच खूप छान दिसतेस बरं तू. असं म्हणत भूमी तिचं कौतुक करत असते. तितक्यात तिला पौर्णिमा दिसते. पौर्णिमा, ये ना, अगं ये ना माझ्याजवळ. असं म्हणत प्रेमाने ती पौर्णिमाला आपल्याजवळ बोलवते. पौर्णिमाला पाहिल्यावरती ती म्हणते, अगं हे काय, तू पण आज साडी नेसलीस? म्हणजे तू पण पुन्हा कॉलेजला जायला निघालीस की काय? परत कॉलेजला जायला लागलीस का तू? यावरती नीलांबरी म्हणते, कसलं कॉलेजनी काय, ती कसली कॉलेजला जाते? अगं हिने साडी नेसली ना मानसीने, म्हणून आवडीने तिने पण साडी नेसली, फार काही नाही गं, तू नको विचार करू. असं म्हणत नीलांबरी बाजू सावरते. त्यावरती भूमी विचार करते, अच्छा असं घडलं तर? आई तू कशी आहेस गं?
यावरती नीलांबरी म्हणते, मी ठीक आहे. तोपर्यंत आकाश बिचारा हे सगळं दृश्य पाहत असतो. भूमी सगळ्यांना ओळखते, सगळ्यांशी बोलते. मी एकटाच असा आहे की समोर असून सुद्धा भूमीशी बोलू शकत नाही, तिच्याशी बाजू घेऊन तिच्या बाजूला बसू शकत नाही. मग तो योगेश्वरी आईच्या इथे येतो. योगेश्वरी आईच्या इथे येऊन हात जोडतो आणि आई योगेश्वरी, मला खरंच भूमीची आठवण येते. भूमीला लवकरात लवकर ठीक कर. माझ्या भूमीने माझ्यासाठी काय केलं हे मला फक्त माहिती आहे, पण तिला लवकरात लवकर बरं कर. अभिजित बाहेर येतो. हे सगळं दृश्य पाहत असतो आणि तो विचार करतो, हीच संधी आहे. म्हणजे मी आकाशसोबत वाईट वागलो खरा, 6-7 वर्ष मी त्याला त्रास दिलाय, पण हीच संधी आहे मागचं सगळं विसरून आता एक पुढे जाण्यासाठी, पाऊल टाकण्यासाठी. आत्ता आकाश खचलेला आहे. हीच वेळ आहे. जर मी त्याला माझ्या प्रेमाने जिंकून घेतलं तर आमच्यामधला हा जो दुरावा आहे तो विळून मी विश्वास संपादन करेन आणि पुन्हा एकदा त्याला फसवण्यासाठी तयार करेन. आता इकडे आकाश असतो. त्यावेळेला डोळ्यात अश्रू वाढत अभिजित येतो. त्याच्या खांद्यावरती हात ठेवतो. आकाश मागे वळून बघतो. आकाशच्या डोळ्यामध्ये राग भरलेला असतो. त्यावेळेला अभिजित आकाशच्या समोर येतो आणि त्याला गच्च मिठी मारतो. आकाशला काही कळतच नाही हे नक्की चाललंय काय. आकाशचे हात खालीच असतात. तो मिठी मारण्यासाठी किंवा अभिजितला सावरण्यासाठी कोणत्याही प्रकारचा हात वरती करत नाही. अभिजित म्हणतो, मला माहिती आहे ना, आपल्या आवडीची व्यक्ती जर आपल्याला ओळखत नसेल तर आपल्याला काय वाटतं ते. आकाश, मी तुझ्यासोबत आहे, तू काळजी करू नको हं, सगळं काही ठीक होईल. असं म्हणत अभिजित नाटकीपणाने आकाशच्या जवळ येतो. तेवढ्याच रागाने आकाश त्याला दूर ढकलतो. अभिजित, लांब हो. तुला काही आठवत नसेल, पण मला सगळं आठवते. गेल्या 7 वर्षात तू माझ्यासोबत कसा वागलास ना, मला सगळं आठवते. अभिजित म्हणतो, अरे ते सोड ना, म्हणजे ती माझी चूक होती. यावरती आता मात्र अभिजित म्हणतो, मी सुधारलोय. आकाश म्हणतो, तू आणि सुधारणार? अरे सुधारणारी माणसं वेगळी असतात. सुधारणारी माणसं तुझ्यासारखी नसतात. गेल्या 7 वर्षात तू काय नाही केलंस. जो टुटू त्यावेळेला माझा जीव की प्राण होता, त्या टुटूचे हात पाय कापून त्याला त्रास दिलास. पर्यायाने मला त्रास देण्याचा प्रयत्न केलास. असं म्हणत सगळ्या जुन्या आठवणी आकाश आठवतो आणि आता अभिजितला सडेतोड इशारा देतो. अभिजितला सांगतो, आत्ता सध्या भूमी शुद्धीवरती नाही आहे, पण ज्या वेळेला भूमी शुद्धीवरती येईल ना, ती सगळं ओळखेल ना, ती सगळं जेव्हा मला सांगेल तेव्हा मात्र तुझं काही खरं नाही आहे. तुझा तर हिशोब होणारच आहे, पण मी योग्य वेळेची वाट पाहतोय. योग्य वेळ आली ना की तुझा हिशोब करायला मी मागे पुढे बघणार नाही आहे. त्यामुळे तू असं समजू नकोस की गेल्या 6-7 वर्षात तू माझ्यासोबत जे वागलेस ते मी विसरेन म्हणून. असं म्हणत आकाशने आता इकडे अभिजितला चांगलाच इशारा दिलेला असतो. अभिजित विचार करतो, नाटक करण्याचं काम तर केलं, पण प्लॅन काही यशस्वी झाला नाही. हा सगळं आता आठवतंय. आकाश म्हणतो, तुला असं वाटलं असेल की तू गोड गोड बोलशील, मला भुलवशील, पण हे शक्य नाही आहे. कारण आत्ता पहिल्यासारखं भुलायला मी जुना आकाश नाही आहे. मला सगळं आठवतंय. असं म्हणत आता मात्र आकाशने अभिजितला चांगलीच धमकी दिलेली असते आणि त्याला हकलवून लावलेलं असतं. अथर्व हे सगळं पाहत असतो. आता आकाश निघून गेल्यावरती अभिजित रागारागात हात आपटतो आणि हा पण प्लॅन माझा यशस्वी नाही झाला म्हणून स्वतःवरतीच राग काढत असतो. तोपर्यंत इकडे आता नीलांबरीला भूमीजवळ बोलवते. आई, बरी आहेस ना तू? माझ्यावरती रागवली नाहीस ना? यावरती नीलांबरी म्हणते, नाही नाही, तुझ्यावरती कशाला रागवू? हा काय ॲक्सिडेंट तू मुद्दामहून घडवून आणलायस का? तुझ्या मर्जीने थोडी झाले. यावरती भूमी म्हणते, नाही, मर्जीने नाही, पण माझ्या ह्या ॲक्सिडेंटमुळे सगळी कामं खोळंबलेत ना. आई, तू काळजी करू नकोस. मी आले ना पुन्हा घरी की माझी सगळी कामं मी करीन. तोपर्यंत रागिणी विचार करते, काय आहे ही मला इग्नोर करते की मुद्दाम करते की खरंच विसरले? रागिणीला काही कळतच नसतं. तितक्यात डॉक्टर येतात आणि म्हणतात, जास्त लोकांनी इथे थांबणं रिस्की आहे, चला चला, बाकी सगळ्यांनी रूमच्या बाहेर चला. त्यावरती भूमी सांगते, डॉक्टर, माझी माणसं माझ्या बाजूला असली ना की मला खूप आनंद होतो. ही माझी माणसं माझी ताकद आहेत. डॉक्टर म्हणतात, हे तुमच्या मनाला कळते हो, पण तुमच्या शरीराला हे कळायला पाहिजे की नको? त्यावरती भूमी भानुशालींकडे बघते आणि हे कोण आहेत? डॉक्टर म्हणतात, हे भानुशाली. तुम्ही यांना ओळखलं नाहीत का? भूमी सांगते, नाही बाबा, कोण आहेत हे कोणी आपल्या ओळखीचे आहेत का? त्यावरती डॉक्टर म्हणतात, अहो, तुमचा ॲक्सिडेंट झाला ना तेव्हा तुम्हाला तातडीने इकडे घेऊन आले. तुमचा जीव त्यांनी वाचवला आणि म्हणून तुम्हाला उपचार ताबडतोब करता आले. भूमी म्हणते, खरंच भानुशाली वकील, थँक्यू. म्हणजे माझे तुमच्यावरती खूप उपकार आहेत. तुम्ही ना जितकं उपकाराची परतफेड करेन तितके कमी आहे. मी लवकरात लवकर बरी झाले ना तर तुम्हाला कधी माझ्या मदतीची गरज लागली तर मी नक्की मदत करीन. असं म्हणत भूमी भानुशालींना आता मात्र मदत करण्याचं आश्वासन देते. डॉक्टर म्हणतात, चला चला, सगळ्यांनी बाहेर या बरं. भानुशाली म्हणतात, काळजी करू नका, ही माझं मी फक्त कर्तव्य केलेलं आहे. असं म्हणत भानुशाली भूमीशी बोलण्याचा प्रयत्न करतात. मग डॉक्टर सगळ्यांना बाहेर जायला सांगतात. माधवराव आणि बाकी सगळे बाहेर येतात. भूमी आता आराम करायला लागते.
तोपर्यंत इकडे आता भूमीच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार चालू असतात आणि आकाश बाहेर येतो आणि डॉक्टरांना म्हणतो, डॉक्टर हे कसं शक्य आहे, म्हणजे बाकी सगळ्यांना ती ओळखते आणि फक्त मलाच ओळखत नाहीये. डॉक्टर म्हणतात त्याला पार्शल मेमरी लॉस म्हणतात, म्हणजे आठवणीचा एखादा तुकडा किंवा एखादा कालखंड हा आपल्या आठवणीमधून निघून जातो. तसंच त्यांच्या आठवणीमधून गेल्या वर्षभराचा कालखंड निघून गेलेला आहे आणि म्हणून त्यांना वर्षभराच्या आधीचं सगळं आठवतंय, पण आत्ताचं आठवत नाही. रागिणीच्या पथ्यावरतीच पडतं. रागिणी तर खुशच होते, पण आकाशला बिचाराला खूप त्रास होतो. तरीसुद्धा आकाश भूमीला सगळं आठवण्यासाठी प्रयत्न करणार असतो. मानसी त्याला समजावते, आकाशजी जो तुम्ही काळजी करू नका, ताईला सगळं आठवेल, तुम्ही आशा सोडू नका, तुम्ही तुमच्या आशेवरती कायम राहा, तुम्ही प्रयत्न करा, ताईला अशा गोष्टी सांगा ज्या फक्त आकाश आणि भूमीलाच माहिती आहेत, त्या जवळच्या आहेत आकाश भूमीच्या गोष्टी, अशा गोष्टी सांगून तुम्ही ताईला आठवण्याचा प्रयत्न करा. मानसीने आकाशला होप दिलेली असते. आता आकाश काय करणार पाहणं रंजक ठरणार.